गेले ते 5 मिनिटात परत आले. ते म्हटले, "गेलं का बरोबर? आणलं का म्हणे?" सगळे जण पळताय त्या मागे. पण इथे तेवढ्यासाठी व्यापाराला आणि त्याला समाजातील काही व्यक्ती प्रसिद्ध नसतात, पण त्यांच्या कार्यामुळे ते समाजाच्या हृदयात घर करतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे श्री गोकुळ सुरासे यांची. एक समाजसेवक, जलसंधारण कार्यकर्ते आणि अपघातग्रस्तांसाठी मदतीचा आधार. शिवणा नदीतील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबत जनजागृती करणे हे त्यांचे एक महत्त्वाचे कार्य. ते माती आणि पावसाचे महत्त्व पटवून देतात. पाण्याचे संवर्धन कसे करावे हे शिकवतात. राज्य शासनाच्या चला जाणू या नदीला या उपक्रमात शिवना नदी एका म्हणजे एकाच जिल्ह्यातून वाहणारी किमान 128 किलोमीटर असलेल्या नदीवर नदी स्वच्छता आणि नदीचे अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या विषयावर काम केलं. पण नदी आपली आई आहे. आपण नदी आई म्हणतो, तर तिला आपण कसं जपलं पाहिजे, तिचं आरोग्य कसं चांगलं ठेवलं पाहिजे. तिचं आरोग्य चांगलं ठेवलं तरच आपल्याला तिचं पाणी उपलब्ध होईल, शेतीला उपलब्ध होईल, पिण्यासाठी उपलब्ध होईल. तर त्या दृष्टीने तिची स्वच्छता ज्या ज्या गावात शक्य होईल त्या गावात स्वच्छता केली. ज्या गावांचे पाणलोट आहे नदीचं, तर त्या पाणलोटावर म्हणजे पाणी अडवण्याचं काम कसं करावता येईल, तर यातून पण काम केलं. रस्ते अपघात हे एक कटू सत्य आहे. अशा प्रसंगी वेळीच मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात. श्री गोकुळ सुरासे स्वतःच्या वाहनाने अपघातग्रस्तांना त्वरित दवाखान्यात पोहोचवतात. त्यांच्या या समर्पणामुळे आतापर्यंत अनेकांना जीवनदान मिळाले आहे. रस्ता अपघातानंतर पहिल्या 1 तासात वैद्यकीय मदत मिळणे फार महत्त्वाचे असते. माझ्याकडे जेव्हा 4 व्हीलर नव्हती तेव्हा मी कुठली तरी ॲम्ब्युलन्स किंवा खाजगी गाडी मागून त्या अपघातातले पेशंट न्यायचो. कधी कधी ते ज्यांचे नातेवाईक ते त्याचं गाडीचं भाडं पे करायचे किंवा नाही केलं तर मी स्वतः करायचो. पण माझ्याकडे माझी स्वतःची गाडी उपलब्ध झाल्यापासून मी अपघातातले अगदी म्हणजे जिल्ह्यातच नाही, जिल्ह्याच्या बाहेर बी असलं आणि अपघातातलं कोणी जरी दिसलं तर त्याला पुरेपूर मदत करून हॉस्पिटलपर्यंत नेऊन वाचवण्याचा प्रयत्न करवतो. तर त्यात कधी कधी गाडीमधला जे मॅट आहे ह्या पूर्ण खराब होऊन जात्या, ते रक्त पडून जातं. तर मग ते पुसवताना त्यांना थोडं मनाला कुठंतरी दुःख होतं किंवा पण त्याला नेताना, पेशंटला नेताना तो जे गाडीतच दगावला तर ती एक मनामध्ये कुठंतरी खंत निर्माण होती की आपण त्याला वाचवू शकलो नाही म्हणून. भविष्यातही ते अधिकाधिक लोकांना मदत करण्याचे स्वप्न पाहतात. समाजासाठी जीवन समर्पित करणे हीच खरी मान्यता असते. हे कार्य सतत सुरू राहो हीच शुभेच्छा. श्री गोकुळ सुरासे यांच्या समाजसेवेची दखल घेत देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर त्यांना वैजापूर देवगिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करत आहे.